या ठिकाणी तयारी वरोसे वर्सेस काराव पटापट सामना चालू करायचा आहे। मजा आली आता दुसऱ्या सामन्यात त्याला फलंदाज गेलेले आहेत। आता वर संघाने फिल्डिंग सजवून घ्यायची आहे। या ठिकाणी आमच्या या सामन्यांना जी आवर्जून भेट दिली असे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय माननीय श्री संतोषदादा भोसले यांचं वादळ क्रिकेट नसरापूर यांच्या वतीने शुभ सन्मान केला जातोय। तर विनंती करतो की श्री रमेशजी बांगर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी दादांचा शुभ सन्मान करायचा आहे। सत्कार समारंभ होत राहतील। मॅच कडे जाऊया मित्रांनो। काराव वर्सेस वरोसे या ठिकाणी श्री संतोषदादा भोसले यांचा शुभ सन्मान होतोय नसरापूर वादळ क्रिकेट संघ यांच्या वतीने। धन्यवाद दादा। त्याचप्रमाणे आमचे परममित्र स्वर्गवासी लहूबुवा तिखंडे यांचे भाऊ अंकुशदादा तिखंडे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं देखील आमच्या वादळ क्रिकेटच्या वतीने या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय। विनंती असेल रमेशजी बांगर यांना चेंडू अवैध भिरकावून दिलाय पण काय क्षेत्ररक्षण करतोय मित्रा। धावून आला तो। एक धाव दिली त्याने आणि सुंदर क्षेत्ररक्षण केलं या क्षेत्ररक्षकाने वरोस संघाच्या। धन्यवाद दादा। चांभारली जो संघ असेल जो परिचित झाला असेल ना मित्रांनो तुम्हाला माहित नसेल फक्त गणेश कदम यांच्यामुळे पॅकरचे बादशाह म्हणून संबंधाने गणेश कदम आज आपल्या व्यासपीठावर इथे उपस्थित आहेत। याच आम्ही आमचं भाग्य समजतो आणि क्रिकेटच्या मैदानाकडे वळूया। सामना चालू आहे काराव वर्सेस वरोसे। सेकंड शॉट स्टेट शॉट मात्र सोपा खेळ सोडते वरोसे। कारावला संधी देतोय। साधा सोपा झेल होता समीर। अतिशय अलगद झेल टिपायला पाहिजे होता परंतु नक्कीच कधी कधी जज होत नाही झेल। कधी कधी काही अडचणी निर्माण होतात त्याच निर्माण झाल्या अडचणी या क्षेत्ररक्षकाकडे। आणि तिसरा चेंडू असेल धाव संख्या 2च मोठे फटके तर धाव संख्या 2च। लेग साइडला मारण्याचा प्रयत्न परंतु असफल ठरतोय हा फलंदाज निखिल। आता मात्र रोहन स्ट्राइकला। रोहन हा पुरेपूर ऑलराऊंडर म्हणून गणला जातो काराव संघाकडून। त्याचप्रमाणे वरोसे संघ तुफान फलंदाजी करतो। वरोसे संघ दोन्ही मॅच मध्ये अगदी वेगळी फलंदाजी बघायला भेटते दोन्ही संघांकडून। कट करण्याचा प्रयत्न गली करण्याचा प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हर म्हणतात तिथे जाण्याचा प्रयत्न परंतु एकच धावात समाधान मानावं लागतं। पॉवर प्लेचा हा षटक असेल त्यामुळे 3 चेंडू बाकी असतील। या 3 चेंडू मध्ये 2 मोठे फटके यायला पाहिजेत तेव्हा धाव संख्या वाढेल कारण पॉवर प्लेच आपलं विजयाचा मार्ग सोपा करतो। पूर्णपणे पीठ ऑफ साइड टाकला चेंडू बॅटच्या लगत टाकला चेंडू आणि पीठ होतोय हा निखिल। अक्षयची गोलंदाजी वरोसेकडून सुंदर गोलंदाजी करतो अक्षय। सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हर मला फटका मात्र परंतु क्षेत्ररक्षण तेवढं ताईंना 2 धावा पूर्ण करतोय। तिथे चपलाने पूर्ण करतोय 2 धावा पूर्ण। धाव संख्या झाली ती वाढली ती वधारली ती 6। 4 चेंडूचा सामना आतापर्यंत झाला आहे। धावा झाले 6। ओव्हर झालेली आहे।
एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 6. एक षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाली ते 6. आता मोठे फटके मारावे लागतील ते म्हणजे काराव संघाला. काराव संघ 2 मॅचेस काय खेळला आता मात्र अडचणीत सापडतोय पूर्णपणे. बघूया सलामी जोडी अजूनही मैदान आहेत. मोठे फटके मारता तुम्हाला मार्ग सोपा झाला कारण अजूनचे 9 खेळाडू बाकी आहेत. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाजी वरोचे संघाकडून. सांघिक दुसरा वैयक्तिक पहिलं षटक साहिल यांचा. पूर्णपणे बीट करतोय तो म्हणजे काराव संघाला मात्र धाव बाद होऊ शकतो आणि आत्महत्या केली ती म्हणावी लागेल काराव संघाच्या या फलंदाजानं. आपल्या काल मी बऱ्याच प्रेक्षकांकडून ऐकलं की वादल क्रिकेट संघ नसरापूर यांनी खूप चांगले आयोजन केले आणि अशा ठिकाणी तर नाईट मॅच असल्या तर किती खेळायला आम्हाला उत्सुकता वाटेल. काय वाटतं समीर तुला? आपण नाईट मॅच चांगलं आयोजन सगळ्यांच्या मुखातून मी ऐकलं. काय वाटतं समीर तुला? नक्कीच रमेश. जयेश मोहिते सांगतात की मी ही आयोजन करू शकतो, तुमची जर साथ असेल तर बघूया. जयेश मोहिते पूर्णपणे आपला आस असेल वादल क्रिकेट संघाची आणि त्यांना साथ दयानंद मोहिते ज्यांनी आजपर्यंत आपल्या क्रिकेटला महत्वपूर्ण योगदान दिलंय. जयेश आणि दयानंद. विकी बाहुबली फलंदाज मानला तो परंतु पीठ होतोय. सुंदर गोलंदाजी साहिल यांच्याकडून. 2 चेंडू दोन्ही निर्धाव त्यात मध्ये 1 रनआउटची विकेट. दांडी गुल त्रिफलाचित होतोय. फर्निचर उद्ध्वस्त करतो आहे गोलंदाज विकी यांचं. विकी हाच का तो फलंदाज ज्याने मागच्या मॅच मध्ये 1 हाती केला लढवला. आज तो विकी पहिल्याही सामन्यात त्यांनी 1 हाती केला लढवला. आता मात्र माघारी परततोय. काराव संघाचा मोठा फलंदाज बाद होतोय आणि खुशीचं वातावरण वरोसे यांच्या गोट्यात मात्र संपादन होतोय. विकीची जागा भरून खाली प्रमोद. त्याच ताकदीचा फलंदाज तोच बाहुबली फलंदाज. काराव संघ आता मात्र अडचणीत सापडतोय मित्रांनो. धाव संख्या फक्त 6. निर्धार चेंडूची सांगता होते. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय वरसे संघाकडून. साहिल आणि पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा वरसे संघ मात्र काराव संघावर पूर्णपणे कुरघोडी करतोय मित्रांनो. ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय त्याप्रमाणे बॅक फुटवर ढकलतोय तो म्हणजे काराव संघाला. आज का तो काराव संघ ज्यांनी 1 हाती सामना खेचून आणला आता मात्र अडखलतोय, अडचणीत येतोय, समस्या निर्माण करतोय वरसे संघ. हॅलो त्यांच्या पुढे सुंदर गोलंदाजी. खूपच सुंदर गोलंदाजी. निर्धार चेंडूची सांगता आणि पंच सांगतायत या ठिकाणी शतक संपतंय. मिडॉन ओव्हर असेल मित्रांनो. खूप टाळ्या होऊन जाऊ द्या गोलंदाजीसाठी ज्यांनी मिडॉन ओव्हर टाकली असा गोलंदाज साहिल.
सुंदर गोलंदाजी केली, जखडून ठेवलं काराव संघाच्या फलंदाजांना. चला स्पीडअप करायचंय का ना, अजून एक सामना खेळवायचा मित्रांनो. चला पटापट होऊन जाऊ द्या. ज्याप्रमाणे तुम्ही सहकार्य केले त्याप्रमाणे परत एकदा सहकार्याची अपेक्षा करतो तुमच्याकडून. शेवटचा षटक असेल वरोसे संघाकडून. 12वा प्रतिनिधी. तुम्ही प्रतिनिधी बघाल ना वरोसे संघाचा, एक क्लासिकल प्रतिनिधी 12वा संघ प्रतिनिधी. एक छोटा सहकारी म्हणून त्यांनी नेमलाय. सरपंचांचे सपुत्र आहेत असे मला एकाने सांगितलं. आपल्या संघाच्या कामगिरी खुश आहे. दिशाहीन गोलंदाजी, फटकी गोलंदाजी, स्वेर चेंडूचा मारा. अंपायर नितेश भोईर सांगतात की हा चेंडू मात्र स्वेर आहे, तुम्ही एक डाव खात्यात जमा करू शकता काराव संघाच्या. चांगलं प्रोत्साहन करतोय काराव संघाचे पाठीराखे आपल्या बॅट्समनला. परत तो चेंडू अंपायर माझ्या दिशेने वळतात, कॉम्बिनेटर दिशेने वळतात, समालोच्या दिशेने वळतात आणि सांगतात स्वेर चेंडूचा मारा. इथे रन येत नाही, तुम्ही फक्त तुम्हाला बॉलिंग फक्त सोडायची आहे आणि चेंडू काढून घ्यायचे आहेत. आता मात्र काल म्हणतात त्याचा वरुण संघ आपल्या गोलंदाजाला का हात बॉल टाकायचा आहे. काराव संघ पूर्णपणे अडचणीत. 8 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 विकेट गारद सुद्धा झाले त्यांचे. चला स्पीडअप करायचे मित्रांनो. हा पण वाईटच होता, परंतु बॅटला लागला बॉल, पॉइंटच्या दिशेने गेला. एक धाव पूर्ण करतोय काराव संघ. धावत का नाही तेच कळत नाहीये. चेंडू मात्र सीमेरेषण लागत जातोय, मात्र रनिंग त्यांची कमी पडते. तरी पण शर्तीचे प्रयत्न करून त्यांनी 2 धावा पूर्ण केल्या रोहनने आणि धाव संख्या 10च्या घरात जाते. वाईट होता हा चेंडू, पण त्याला बॅट घातली. मला वाटलं चौकार जाईल, पण त्या चाणाक्ष पद्धतीने क्षेत्ररक्षण केले ते वरोसे संघाने. जबरदस्त क्षेत्ररक्षण करतो वर संघ. गोलंदाजी चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी करतोय वरोसे. ज्या ओव्हरच्या संघाने शेवटच्या क्षणी आमच्यावर जो विश्वास दाखवला आणि आम्ही त्यांच्यावर दाखवला, तो विश्वास मात्र संपादन करतोय वरोसे संघ. एक धाव मिळेल रोहन यांच्याकडून. काहीतरी अडचणीत रोहनची बॅट मात्र बॉला लागत नाहीये. जो रोहन ज्याने एक हाती केलेला ताकद आहे, ते अवांतर धाव आणि 1+1 आहे का स्कोरर. बारा गोलंदाजी. जर चेंडू तुम्ही अवांतर टाकले नाही तर मला तो वाटतंय काहीतरी झालंय. या गोलंदाजाला लगातार चेंडू अवांतर टाकतोय आणि फुकटचे रन देतोय काराव संघाला. जिथे काराव संघाची धाव संख्या एकदम कमी आहे, तोच काराव संघ या अवांतर धावाने मात्र धाव संख्या आपली वाढवतोय. धाव संख्या 13, म्हणजे आता 13 चेंडू 13 धावा झाल्यात रमेश. दुसरं शतक समीर. अशी सुंदर गोलंदाजी आपण पाहिली. मिडॉम शतक या ठिकाणी टाकलं आणि तिसरं शतक थोडंसं महागडं.
सुंदर फटका सजवला मिड ऑफला आणि कणकणी षटकार जातोय तो म्हणजे प्रमोद बाहुबली फलंदाज ताकदीचा फलंदाज एक हाती केला लढाई ताकद असलेला फलंदाज प्रमोद दिशाहीन गोलंदाजी केली आज या आणि विकेटचं पतन करतोय ठीक आहे जरी मी व्हाईट टाकले असेल ताकद आहे माझ्यात कमबॅक करण्याची विकेट घेण्याची ते दाखवून देतो गोलंदाज सुयोग आता मात्र 12 प्रतिनिधी खुश झाला 3 ते 4 त्यांनी टाळ्या वाजवण्यासाठी आपल्या संघासाठी वरोसा संघासाठी बाहुबली फलंदाज माघारी परततोय प्रमोदच्या स्वरूपात त्याची जागा भरून काढतोय हा राकेश सिद्धेची जर्सी घातली आणि मात्र मैदानात मात्र राकेश वादळ क्रिकेट संघाचे आयोजक म्हणून आपले चेंडू सुंदर झेल घेतला लेगची स्लिपची गली म्हणताना त्या ठिकाणी झेल घेतला आणि विकेटचं मात्र पतन होतंय विकेटच्या स्वरूपात बाद होतो राकेश तू चल मैं आया या पद्धतीने विकेट टाकली आणि आमचे आयोजक जयजी मोहिते नितीनजी बोर्डे बद्दल सांगायला गेलं तर त्यांनी आपलं काम बाजूला ठेवून हे आयोजन पार करण्याचं काम त्यांनी केलंय तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन नितीनजी बोराडे ज्याप्रमाणे तुम्ही जे काही कार्य केलं आपल्या या क्रिकेट संघासाठी ते वाखण्याजोगे म्हणावे तरी चालेल स्पीडअप करा अजून एक मॅच खेळायची आहे परत स्क्वेअर चेंडूचा मारा हा गोलंदाज मात्र बॅटनी मात्र रन देत नाही मात्र आव्हानच्या धावांनी मात्र रन देतोय पुढच्या संघाला काराव संघाला जो काराव संघ अजूनपर्यंत मोठा आव्हान उभा राहू शकला नाही परंतु वाईटच्या मार्फत मात्र त्यांचा दर्जा उंचावतोय या ठिकाणी आमच्या वादळ क्रिकेट संघ नसरापूर आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा पर्व पहिले या ठिकाणी आवर्जून भेट आणि पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित झालेले महेश दादा हडप यांचं देखील वादळ क्रिकेट संघ नसरापूर यांच्या वतीने खूप खूप स्वागत दादांना विनंती असेल आपण व्यासपीठाकडे स्थानापन्न व्हायचं आहे आपलं शुभ सन्मान केला जाईल नक्कीच आणि विनंती असेल गरमागरम वडेपाव या ठिकाणी उपलब्ध आहेत चला सामन्याकडे जाऊया या ठिकाणी महेश दादा यांचं शुभ सन्मान केला जातोय मी विनंती करतो की रमेशजी बांगर यांना विनंती की आपण महेश दादांचं या ठिकाणी शुभ सन्मान करायचं आहे माझे स्कोरर मला सांगतात की 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या कारावची 22 एक दुर्लभ म्हणावी तरी चालेल परंतु आव्हानात्मक धाव संख्या उभारली काराव संघाने असा जो त्यांनी राणांचा डोंगर उभारला की त्याने काही होऊ शकतं रोशनजी मोहिते आयोजक म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी
सोपवली आहे. आज त्या रोशनीमध्ये आज समोर येत आहेत. खरंच खूप मेहनत. बोरोसे संघाकडून मात्र अवांतर धावा खूप गेल्या. त्याचा हा परिणाम 22 धावा, कदाचित 30 धावा, 14-15 या धावसंख्या रोखले असती, परंतु चला स्पीडअप करायचंय. फलंदाज मैदानात पाठवायचंय. महेश मोहिते ज्या ठिकाणी तुम्ही उभे आहात त्याच्या मागे साऊंड आहे. चला स्पीडअप करा. अजून एक मॅच खेळवायचे मित्रांनो. वेळ खूप होतोय. आता मात्र सूर्य एकदम लाल लाल भडक झालेला दिसतोय. आपल्यावर देखील रागवलाय का मला जायचंय, माझी घरी कोणतरी वाट बघता. सूर्य बोलता म्हणून तो रागाने लाल बुंद झालाय मित्रांनो. चला पटापट स्पीडअप करा. सामना चालू करा. पंच स्पीडअप करा. हारदार क्षेत्ररक्षण केलंय ते काराव संघाच्या या क्षेत्ररक्षकाने. आणि एका धावावर समाधान मानावं लागतंय, ते म्हणजे वरुसे संघाला. वरुसे संघाची स्थिती तशीच होणार का मित्रांनो काराव संघासारखी? तिसरा चेंडू, कुस्तीचा चेंडू, निर्धाव चेंडू सांगता होते पंच मात्र आपल्या निर्णयावर ठाम. दिनेशजी झांजे तसे नितेशजी बोराडे, खूप अनुभव असलेला हा पंच. उलटा चेंडू काय पद्धतीने मारलाय. डीप कव्हर एक्स्ट्राच्या वरून डोक्यावरून जातोय. खणखणीत षटकार मारतोय फलंदाज शुभम. हाच तो शुभम प्रत्येक सामन्यात प्रत्येक खेळात तो आपला एक हाती किल्ला लढवतो. हाच तो शुभम. आता मात्र षटकार ठोकतोय. खणखणीत षटकार. धावसंख्या झाली ती 8च्या घरात. 4 चेंडू 8 धावा. समीकरण मात्र बदलतोय प्रत्येक चेंडूवर. ते म्हणजे वरुसे संघाचं
आणि चौकार जयेश मध्ये स्वतःहून मला सांगतात की हा चेंडू मात्र चौकाराच्या दिशेने जातोय. धाव संख्या 12. वरोसे संघ आता मात्र विजयाची वाटचाल करतोय. आपल्या संघाची सुंदर फलंदाजी करतोय शुभम. विकेटचं पतन झालं शुभम यांचं. शुभम आपली कामगिरी चोख बचावून गेला आणि विकेटचं पतन झाले. त्यांना मला माईक हातात घ्या, 4 शब्द बोला, मग तुम्हाला कळेल का आपली तर काय परिस्थिती असते. बाहेरून कुणी कसंही बोलतं मित्रांनो, पण जेव्हा तुम्हाला कॉमेडी करायला लागते ना तेव्हा आपले हातभर फाटते. जे तुमच्यात ती ताकद नाही ती आमच्या ताकद आहे, ती आम्हाला निर्माण करू द्या. एक शब्दात मी तुम्हाला गप बसू शकतो, ताकद माझ्या मते आहे हे तुम्हालाही माहिती आहे. दयानंद मोहिते आपल्या क्रिकेटचा काहीच अनुभव नाहीये. चला सामन्याकडे वळूया. टॉस चेंडू मान सन्मान दिलाय फलंदाजानं, म्हणजे आपला मारायला चेंडू, परंतु 1 धाव मिळते. 1 धावावर समाधान मानावं लागतं या फलंदाजाला. धाव संख्या झाली 13. राकेश नावारूपी गोलंदाज हा राकेश काराव संघाकडून गोलंदाजी करतोय. अकुट टप्प्याचा चेंडू, परंतु मान दिला आणि 1 धाव पूर्ण होते. धाव संख्या वधारते, 14च्या घरात जाते मित्रांनो धाव संख्या. आता मात्र जिंकायचं समीकरण बदलतंय. मला वाटतंय 10 चेंडू 9 धावांची गरज, ती म्हणजे वरोसे संघाला. जबरदस्त शॉट मिड ऑन आणि टिप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारला षटकार, कणकणी षटकार. वरसंघामध्ये विजयाच्या उंबरठ्यावर फक्त 3 धावांची गरज. 9 चेंडू 3 धावा. आता मात्र आपल्या बाजूने हा सामना पूर्णपणे वळवल्या सलामीर जोडीने काय देखणदायक फटका मारलाय. अकूट चेंडू टाकला, त्याचप्रमाणे फलंदाज सुद्धा केली आणि सुंदर रनिंग करतो हा फलंदाज. रनिंग द बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. 1 रनची गरज आहे मित्रांनो अजून तुम्हाला. चला बघूया निर्णय काय असेल तो सांगा आयोजक. एक रनची गरज. 1 हाताने मारण्याचा प्रयत्न असेल या फलंदाजा, परंतु बीट होतोय. जाऊ द्या, मॅच काढेल तो मित्रांनो. ताकद आहे त्यांच्याकडे मॅच काढण्याची. 1 रन हवंय फक्त, ते पण विन. वरोसे संघ विन झालाय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचे गोड गोड कौतुक. जाऊया आता आयोजन काय डिसिजन घेतोय पुढच्या मॅचचं ते आता बघायला मिळेल थोड्याच वेळात.